नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आपण आज जो अनुभव ऐकणार आहोत तो आपल्या चॅनलचे खूप जुने सबस्क्रायबर सार्थक सर यांनी पाठवलेला आहे. सदरील अनुभव त्यांच्या माहितीतील व्यक्तीसोबत घडला आहे. मंडळींनो, अंगात येणं, वारं येणं असे शब्द आपण बरेच वेळा ऐकतो किंवा तशा घटनाही पाहतो. पण हे नक्की काय असतं हा प्रश्न साधारण माणसाला नक्कीच पडतो. जसं अंतरिक्षात बसलेला सूर्य त्याच्या तप्त किरणांनी जमिनीवरचं पाणी गरम करतो, त्याचप्रमाणे देव जरी कुणाच्या अंगात सरळ प्रवेश करत नसला तरी त्याच्या ऊर्जेने तो मानवीय शरीराला नियंत्रित करतो. ज्या व्यक्तीच्या अंगात येतं तिला झाड असं म्हटलं जातं आणि त्या झाडाला दैवी ऊर्जा वाऱ्याच्या रूपात प्रवेश करून हलवते. अशाच दैवी ऊर्जेला काही काळ बंधनात टाकणारे तंत्रमंत्र सिद्धपुरुषांनी रचून ठेवले आहेत. त्यातीलच एक दुर्लभ प्रकार म्हणजे गाण्याची तिढी मारणे. या प्रकारामध्ये जेव्हा ढोल ताशांच्या गजरात देवीची गाणी चालू असतात आणि त्याच्या तालावर एखाद्याचं वारं खेळत असेल तर काही ईर्ष्याळू लोक त्या गाण्यामध्ये अशा काही विकृत मंत्रांची मिसळ करतात का ते कोणालाच कळून येत नाही. परंतु अंगात येणाऱ्या व्यक्तीचं वारं मात्र खुंटून बसतं. अशा मंत्रांमध्ये एका देवाला दुसऱ्या देवाची शपथ घातली जाते, म्हणून त्या शपथेची मर्यादा राखण्याकरता दैवी शक्ती काही काळ मागे सरते. तर आजच्या या अनुभवात अशीच एक सत्य घटना आपण ऐकणार आहोत, ज्यामध्ये अशाच तिढीचा वापर करून दैवी शक्तीला मागं सारलं होतं. आपल्या सगळ्या मंडळींना समजावं म्हणून ते मंत्रसुद्धा इथे सांगितले आहेत. मात्र त्या मंत्राचा गैरवापर होऊ नये म्हणून त्या मंत्रांच्या काही ओळी किंवा अक्षरं मुद्दाम गाळून प्रस्तुत केली आहेत. गुप्ततेच्या कारणास्तव व्यक्तीचं नाव बदलण्यात आलं आहे. नमस्कार, मी पल्लवी जाधव. माझं माहेर राशीन, ठिकाण अहमदनगर. तेथील माझं नाव पल्लवी काळे. मी सर्वप्रथम माझ्या माहेरचा परिचय दिला, कारण माझ्या या अनुभवाची सुरुवात तिथूनच झाली. माझा जन्म 1977 साली राशीनमध्ये काळे कुटुंबात झाला. माझा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षाने मोठा, त्याचं नाव विश्वास. आई, बाबा, भाऊ आणि माझी सखू आजी असं आमचं 5 सदस्यांचं कुटुंब. वडील शेतात काम करायचे आणि आई अंगणवाडीमध्ये शिक्षिका होती. माझ्या वडिलांचे भाऊ म्हणजे काकाचं घर शेजारीच होतं. एकदा काका काकूंच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. तेव्हा मी साधारण 10 वर्षाचीच होते. सर्व कार्यक्रमात उपस्थित पाहुणे मंडळीमधून लगबगीने आम्ही इकडून तिकडे खेळायचो, पळायचो. कार्यक्रमात होणारे 5 पावली, बलिदान, घटपूजा, परडी भरणे इत्यादी विधी पाहायचो. पण काय चाललंय हे तेव्हा त्या वयात समजत नसायचं. फक्त मित्रांसोबत धिंगामस्ती करायची. याच दिवशी रात्री 12 वाजता जेव्हा गोंधळ गीतांच्या माध्यमातून सर्व देवतांना आवाहन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, तेव्हा आमची चिमुकल्यांची फौज मजा मस्ती करून कंटाळून एका अंथरलेल्या चटईवर जाऊन बसलो. विद्युत प्रवाहाच्या मेन तारांना तारेचे आकडे टाकून एक काचेचा बल्ब लावला होता आणि त्या बल्बच्या तांबूस उजेडात हा सर्व कार्यक्रम चालू होता. सर्व पाहुणे मंडळी पटंगणात अंथरलेल्या सतरंजांवर बसलेले होते. ती रात्री 12ची वेळ होती. आमच्या डोळ्यावर झोपेचा अंमल चढू लागला होता आणि त्याच वेळी चालू असलेल्या गोंधळ गीतातील एक वाक्य माझ्या कानावर पडलं. आई ग काळूबाई तू गोंधळ आला यावे. हे वाक्य कानावर पडताच माझ्या तळपायापासून केसाच्या टोकापर्यंत अंगावर सरदिशी काटा आला.
कडाकडा जांभळ्या येऊ लागल्या. डोळ्याला आपोआप पाणी येऊ लागलं. माझी मान गरागरा बिंगू लागली. बसलेल्या सर्व लोकांचं लक्ष माझ्याकडे गेलं. सर्वांच्या लक्षात आलं का माझ्यामध्ये दैवी संचार होत आहे. घटापाशी बसलेली सखू आजी लगबगीने आली आणि मला जागेवरून उठवून घटासमोर नेऊन उभं केलं. तसं माझं वारं वेणी सोडून उड्या मारत खेळू लागलं. काही वेळ वाऱ्याला खेळून दिल्यानंतर हात जोडून सखू आजी म्हणाली, देवा तुम्ही कोण आहात? आम्हाला बी कळू द्या. नावाची मोठ्यानं गर्जना करा. आजीने असं म्हणताच, बोल त्या मांढरच्या काळूचं, चांग भलं, अशी जोरात आरोळी देऊन मी जमिनीवर कोसळले. घराच्या चौकटीत उभी असलेली आई हा सर्व प्रकार कपाळावर आठ्या आणून पाहत होती. आजीने मला तिथेच बाजूला झोपवले. रात्रभराचा हा कार्यक्रम सकाळी तांबडं फुटताच संपला. आई, बाबा, आजी, भाऊ आम्ही सर्व आमच्या घरी सकाळचा चहा पाणी करत असताना आई आजीकडे पाहत म्हणाली, आता काय होणार? कारण मुलगी म्हणजे परक्याचं धन. उद्या लोकांच्या घरी जाणार. तिथे हे पटतंय का नाही पटत कोणाला माहीत. मला तर बाई हे वारं बिरं काही पटत नाही. आईच्या या बोलण्यावर तापट स्वभावाची सखू आजी चिडून रागीट स्वरात आईला म्हणाली, अगं ती पुढची रुखरुख मनाला नको लावूस. पाहून घेईल देवी. देवी आपल्या कुळाला आली म्हटल्यावर सगळी काळजी तिच्यावर सोड. आणि आता देवीच्या वाटेत आडवी नको होऊस. तू अंगणवाडीत मॅडम झाली म्हणून देवाच्या पुढं जायचा शहाणपणा करू नको. आजीच्या अशा फटकळ उत्तरावर आई एकदम शांत झाली. आई देवधर्म मानायची, ती नास्तिक नव्हती. पण अंगात येणं हा प्रकार तिच्यासाठी नवीन होता आणि तिला माझ्या भविष्याची काळजी होती. पुढे हळूहळू परिसरात ही बातमी पसरू लागली की इतक्या लहान मुलीच्या अंगात देवी येते. लहान वयात आलेला संचार हा निर्मळ मानला जात. परिसरातील अनेक लोक अडीअडचणी घेऊन माझ्याकडे येऊ लागली. मी 10 वर्षाची चिमुकली पोर, पण जेव्हा मला संचार व्हायचा तेव्हा मी सर्व लोकांच्या समस्यांवर अचूक मार्गदर्शन करायचे. तसा लोकांना गुण येऊ लागला. इच्छा पूर्ण झाल्यावर लोक स्वखुशीने स्वतः पैसे, कोरड्या अन्नाचा शिधा, वस्त्र, फळं असं काही बाही देऊन जायची. अशा लोकांच्या देणगीने घर भरू लागलं. दर मंगळवारी आमच्या घरी समस्या घेऊन येणाऱ्या लोकांची गर्दी जमू लागली. यामुळे घरात बरकत आली. हे पाहून आईचे विचारही थोडे बदलले असावेत. 5-6 वर्ष असंच चालू राहिलं. सर्व काही व्यवस्थित होतं. परंतु जेव्हापासून मला वारं येत होतं तेव्हापासून काही वैयक्तिक समस्या सुरू झाल्या. अचानक चालताना चक्कर येऊन पडायचे आणि कधी तर बोलता बोलता अचानक माझी दातखिळी बसायची. सतत डोकं दुखायचं. दिवसभर जांभया यायच्या. अवेळी कधीही कुठेही संचार व्हायचा. पण या सगळ्या त्रासाकडे माझं दुर्लक्ष झालं. कारण मी देव्हाऱ्यातील आई काळूबाईच्या फोटोकडे पाहत दिवस घालवायचे. तिच्याकडे पाहिल्यावर खूप आपलंसं वाटायचं. आई, आजी, बाबा यांपेक्षा सुद्धा मला काळूबाई जवळची वाटू लागली. तिच्या फोटोला मिठी मारावीशी वाटायची. इथून मागे असं कधीही वाटत नव्हतं. पण माझं हे वागणं दिवसेंदिवस वाढत चाललं. मंगळवारी भक्तांची समस्या सोडवण्यात दिवस जायचा आणि बाकी आठवडा फक्त काळूआईकडे पाहत तिची सेवा करण्यात जायचा. तिच्या विचारांमध्ये रममाण होत मी घरात असून नसल्यासारखी होऊ लागले. माझं वय आत्ता 16 वर्षाचं झालं आणि आईला पुन्हा तीच काळजी वाटू लागली. आईने एक दिवशी धाडस करून आजीपुढे विषय मांडला. ती म्हणाली, अहो आई, आता पल्लवीचं वागणं खूप बदलत चाललंय. तुम्ही पाहताय ना, येत्या 3-4 वर्षात लग्नाला येईल. तिचं वागणं बदललं पाहिजे.
आईच्या बोलण्यावर आजी म्हणाली, मलाही जाणवतंय तिचं हे वागणं अपेक्षित नव्हतं, पण असं का होतंय याचा मला अंदाज आहे. कारण वाऱ्याला गुरु नाही म्हणून असं होतंय. गेनमाळ करून टाकल्यावर हिचं वागणं बदलेल. जोवर झाडाची म्हणजे अंगात येणाऱ्या व्यक्तीची गेनमाळ होत नाही तोपर्यंत वारं सुरळीतपणे चालत नाही. या चर्चेनंतर आजीने गेनमाळीच्या आधी केला जाणारा 5 आरत्यांचा कार्यक्रम येत्या मंगळवारपासून सुरू केला. 5 आरत्या म्हणजे ज्या व्यक्तीच्या अंगात देवी येते त्या वाऱ्याचं सत्व सिद्ध करून घेण्यासाठी 5 मंगळवारी हा कार्यक्रम केला जातो. दर मंगळवारी घरी गायन वादन करणारे आराधी मंडळ येतं. ते घरातील देवघरासमोर तांदळाच्या 5 मोठ्या राशी घालून त्यातील एका राशीमध्ये वारं येणाऱ्या व्यक्तीला न सांगता देवीच्या नावाची चिठ्ठी लपवून ठेवतात. मग वारं आल्यावर त्या व्यक्तीने बरोबर त्या राशीत देवीच्या नावाची चिठ्ठी आहे ती रास उचलली तर अंगात येणारं वारं हे खरं आहे असं मानलं जातं. हा विधी 5 मंगळवारी असतो. दर मंगळवारच्या रात्री ही परीक्षा केली जाते आणि 5व्या मंगळवारी मोठा कार्यक्रम ठेवून त्यात वाऱ्याची अंतिम परीक्षा होते. नियमाप्रमाणे मी 4ही मंगळवारी होणाऱ्या या परीक्षेत उत्तीर्ण झाले. शेवटी 5व्या मंगळवारी मोठा कार्यक्रम होता म्हणजे गेनमाळेचा कार्यक्रम. त्या दिवशी माझी शेवटची परीक्षा. 5 पावली, बलिदान, सर्व देवांना बोलवणं असे विधी झाल्यानंतर मला हळद कुंकू पंचामृताने स्नान घातलं. गावातील असंख्य लोक या कार्यक्रमाला उपस्थित होती. माझ्या या अभिषेकानंतर मला संचार यायला सुरुवात झाली. संचार सुरू होताच मला विस्तवाने भरलेल्या होमकुंडात सोडण्यात आले. मी त्या तप्त लावारसासारख्या विस्तवांच्या ढिगाऱ्यामध्ये नाचत होते. माझ्या अंगावरून पेटत्या निखाऱ्यांचा वर्षाव केला जात होता. या सर्व प्रकाराला इंगळाचे नहाणे असं म्हटलं जातं. ही त्या वारं येणाऱ्या व्यक्तीची अग्निपरीक्षा असते आणि मी देवीच्या कृपेने या परीक्षेत उत्तीर्ण झाले. माझ्या अंगाला कुठेही फोड आला नाही का कुठंही भाजलं नाही. हेच तर आई काळूबाईचं सत्व होतं. या विधीनंतर पुन्हा तांदळाच्या 5 राशी घालून एका राशीमध्ये मला न कळवता 21 लवंगांची असलेली आई काळूबाईची माळ लपवण्यात आली. माझ्या अंगात आईसाहेबांचा संचार सुरू होताच मी बरोबर लवंगांची माळ लपवलेली रास उचलली. ही अंतिम परीक्षा पास झाले. या दरम्यान आराधी गुरुकडून मला आई काळूबाईचा पितळी मुखवटा सेवा करण्यासाठी देण्यात आला आणि त्यासोबत देवीची असलेली एक वेताची काठी देण्यात आली. कान फुकून मंत्र देण्यात आला. हे सर्व कार्यक्रमाचे विधी पार पडले तेव्हा माझं वारं उजळून निघालं होतं. सर्व केस मोकळे सोडून जोरजोरात ढोल ताशांच्या गजरात माझं वारं काळू आईच्या गाण्यावर आनंदानं ठेका धरून खेळत होतं. त्याचवेळी आई काळूबाईच्या चालू असलेल्या गाण्यांमध्ये काही विकृत शब्दांचा अचानक वापर झाला. अर्थात गाणं म्हणणारे पोतराज माझ्या वाऱ्यावर तिढी मारत होते. उपस्थित लोक ढोल ताशांच्या दीर्घ स्वरात मग्न झाले होते, पण यात स्वरांच्या आडून येणारे ते विकृत मंत्र फक्त माझ्या अंगातील दैवी शक्तीला जाणवत होते. छुन 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 वाजत पैजन काळू लाडी खेळती या भक्ताच्या अंगात. मग बोला ओम नमो आदेश पहिला गुरुच्या चरणात. तशी शंभूच्या शक्तीची बेडी काळूच्या पायात. गुरु वचनी चाप बांधी काळूच्या केसाला. वेताळ काट उधळी सारतीच्या मार्गाला. चल सोड या झाडाला जा चल तुझ्या डोंगराला. अनकडी सोनेरी रथाला तुझ्या सोनेरी रथाला. चल सोड या झाडाला जा चल तुझ्या डोंगराला. यालाच गाण्याची तिढी टाकणं असं म्हणतात.
आत्तापर्यंत आनंदानं खेळणारं माझं वारं एकदम गंभीर होऊन स्तब्ध झालं. मी एक हुंदका देऊन रडत जमिनीवर अंग टाकून दिलं. तसा ढोल ताशांचा आवाज शांत झाला. काय झालं कुणालाच समजलं नाही. तेव्हा गेनमाळ करायला आलेले गुरुवर्य म्हणाले, काही नाही, देवी आपल्या ठाण्यावर म्हणजे स्वस्थानी गेली म्हणून वारं शांत झालंय. बरं आता उरका कार्यक्रम. असं म्हणत देवीला नमस्कार करून शेजारी पाजारी सर्व आपापल्या घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी घरी जेव्हा मी झोपेतून उठले तेव्हा अंग खूप भरल्यासारखं जड वाटत होतं. डोकंही थोडं बिनसल्यासारखं होतं. तरी आज देवपूजा करण्यासाठी मी उत्सुक होते, कारण आज देवघरात काळूआईची पहिली पूजा होती. मी आंघोळ करून देवघरापुढे बसले आणि देवीचा तो पितळी मुखवटा पूजेसाठी हातात घेतला. पण मुखवट्यात आईचा चेहरा खूप दुःखी असल्यासारखा दिसला. काल रात्री कार्यक्रमात तर खूप हसरा चेहरा होता. मग आता काय झालं असावं? आजीला मी हे दाखवलं तेव्हा आजी म्हणाली, अगं तू देवीचा छान मळवट भरून चोळी पातळ नेसवून वेणी घालून नटव आणि दृष्ट काढ. काल कार्यक्रमात दृष्ट लागली असेल तिला. मला आजीचं म्हणणं पटलं आणि देवीला सुंदर अशी साडी नेसवून तिचा साजशृंगार करून देवीची दृष्ट काढली. तरीही देवीचा चेहरा तसाच होता. जणू काही तिला काहीतरी बोलायचंय, पण कुणीतरी तिला अडवत आहे. आज मंगळवार. गेनमाळ झालेले 8 दिवस झाले, पण देवीचा चेहरा पाहून असं वाटत होतं जणू काय ती रुसलीये. दर मंगळवारप्रमाणे आजही समस्या सोडवण्यासाठी आलेल्या भक्तांची गर्दी घराबाहेर उभी होती. मी देवाऱ्यासमोर बस्तर अंथरून बसले. हात जोडून देवीचं मनोमन आवाहन केलं, पण आज वारं चढतच नव्हतं. मी अंतर्मनातून देवीला खूप विनवणी केली, आई, भक्त समस्या घेऊन आलेत, माझ्यासाठी नाही, निदान त्या भक्तांसाठी तरी ये. पण तरी वारं आलं नाही. शिवता शिवत वगैरे झाली असेल असा विचार करून आजीने माझ्यावरती गोमूत्र शिंपडलं, पण तरी वारं चढेना. जणू काय आई काळूबाईने माझ्याकडे पाठ फिरवली. सर्व भक्तजण निराश होऊन परत गेले. पल्लवीला आता वारं येत नाही अशी बातमी पसरायला अजिबात वेळ लागला नाही. गेनमाळीपासून मला होणारा सततचा त्रास पाहून आईला काळजी वाटायची. तिने बाबांसमोर माझ्या लग्नाचा विषय काढला. कदाचित बाबांच्याही मनात तेच होतं. आणि 1 आठवड्यातच मला पाहण्यासाठी मुलांकडची पाहुणे मंडळी आली. मुलगा, त्याचे आईवडील, मुलाचे मामा आणि इतर पाहुणे. पल्लवी, चहा आण, अशी बाबांची हाक ऐकताच मी सर्व पाहुणे मंडळींना चहा दिला. मुलाची आई म्हणाली, आमचे दीर बाहेर गाडीत बसलेत, त्यांनाही चहा द्या. तेवढ्यात आई म्हणाली, पल्लवी तू थांब, पाहुणे मंडळींसोबत बस, मी चहा देऊन येते. तसा उरलेला चहाचा कप घेऊन आई बाहेर गेली. मला पाटावर बसवून मुलाच्या आईने काही प्रश्न विचारले. बाबांचे बोलणे झाले. कदाचित मुलांकडच्यांना मी पसंत पडले होते. त्यांच्या बोलण्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. असेच काहीसे बोलणे चालू असताना आई घरात आली. मुलांकडच्यांकडून काही लपवून ठेवायला नको या उद्देशाने आई म्हणाली, मुलगी तुम्हाला पसंत असेल तर चांगली गोष्ट. सर्व घरातल्या कामांमध्ये पारंगत आहे. पण काय सांगा, संकोच नका करू. मुलाच्या आईने विचारताच आई पुन्हा म्हणाली, पण आमच्या पल्लवीच्या अंगात पूर्वी काळूबाईचं वारं यायचं, आता नाही येत. पण तुम्हाला चालेल ना? हे ऐकताच मुलाच्या आईचे भाव बदलले. त्या चिंतित झाल्यासारख्या दिसल्या. तसं मुलाने आपल्या आईला डोळ्यानेच शांत राहण्याचा इशारा केला. पाहुणे खूप सुशिक्षित होते. करमाळ्यामध्ये स्वतःचे स्लॅबचे 2 मजली घर
आणि बरीचशी शेती होती. शिवाय मुलगा कोथरूड येथील कंपनीत परमनंट होता. स्थळ नाकारण्यासारखं नव्हतं, म्हणून बाबांनी बोलणी करून टाकली. मुलाचे नाव हेमंत आणि माझे पल्लवी. दोघांच्या नावाने पत्रिका जुळवल्या. चांगले गुण जुळले आणि लग्नाची तिथी सुनिश्चित झाली. तिथीच्या 15 दिवस आधीपासून लग्नाआधीचे सर्व कुलाचार होऊ लागले. लग्नाच्या एक रात्र आधी मी जरा आईला बाजूला घेऊन विचारलं, आई, मी काळू आईचा मुखवटा आणि वेताची काठी नेऊ का माझ्यासोबत सासरी? त्यावर आई जरा दबक्या स्वरात नकारार्थी मान हलवत म्हणाली, अगं नको, त्या दिवशी बघितलं ना, काळूबाईचं नाव घेताच मुलाच्या आईने कसं तोंड केलं. आणि तसंही आता तुला वारं येत नाही, म्हणून देवीला इथंच राहू दे, आम्ही करू तिची सेवा. तिकडच्या लोकांना पटत असेल तर मग घेऊन जा, पण आत्ता लगेच नको. याबाबत आई काहीच माझं ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हती. ही एक रात्र उलटल्यानंतर लग्नाच्या बंधनात बंधून मी माझ्या आई काळूबाईपासून दूर होणार होते. या विचारानेच मला रडू फुटले. देवघरातील आईच्या मूर्तीला मनसोक्त मिठी मारली आणि त्या रात्री मी देवघरातच झोपले. त्याच रात्री मला एक स्वप्न पडले. वाळवंटासारख्या ओसाड पडलेल्या दुष्काळी ठिकाणासारखं भकास ठिकाण होतं आणि तिथे एका पाशाणी शिळेवरती हिरवी साडी नेसलेली, वैरागी संन्याशाचं मन मोहून टाकेल अशी सुंदर युवती एक गुडघा वर करून दुसरा पाय खाली मोठ्या कमळावर ठेवून बसलेली होती. चाफ्याची वेणी केसामध्ये माळलेली आणि तोंडात पान चावत होती. डाव्या हाताने केसांच्या बटामध्ये बोट फिरवत पान खाऊन लाल भडक झालेल्या आपल्या बारीक हसऱ्या ओठांमधून मोत्यासारखे चमकणारे दात स्पष्ट दाखवत होती. तिच्या उजव्या हातात एक काठी होती. ती युवती अतिशय सुंदर आणि पौर्णिमेच्या चंद्रासारखी तेजस्वी भासत होती. पण तिच्या चारही बाजूने एक मोठे धगधगत्या आगीचे गोलाकार रिंगण होते. ती युवती माझ्याकडे पाहत होती आणि बारीक हुंकार देत मनमोहक हास्य करत म्हणाली, घाबरू नकोस बाळ, आदिशक्तीला बांधणं सोपं नाही. वेळ आल्यावर मी येईल, तू निश्चिंत हो. ही सर्व माझीच माया आहे. सर्वांची सूत्रधार मीच आहे. निर्भय हो, मी आहे. असे त्या युवतीचे गोड शब्द कानावर पडताच मला जाग आली. तेव्हा पहाटेचे 5 वाजले होते. सर्व पाहुणे मंडळींची लगबग चालू झाली. मी देखील तयार होऊन पाणवलेल्या डोळ्यांनी आई काळूबाईचा निरोप घेतला. राशींच्या जगदंबा येमाई मंदिरात विवाह सोहळा पार पाडून मी माझ्या सासरी म्हणजे करमाळा येथे आले. तेथील श्री कमला भवानी मातेचे दर्शन घेऊन माझ्या नवीन घरात अक्षतांनी भरलेले माप ओलांडून गृहप्रवेश केला. आमच्या या इलाख्यात सर्वात मोठं 2 मजली घर आमचंच होतं. घर अगदी टापटीप सजलेलं. गृहप्रवेश केल्यावरती सर्वप्रथम आईने मला आणि हेमंतला देवघरात नेलं. तिथे वेळूच्या एका सुपामध्ये कुलदेवतांचे टाक आणि एक कलश स्थापन केलेला होता. वरून पंचपल्लवांचे छोटे मंडप घालून फुलांच्या रांगोळीने साज केला होता. हे लग्नापूर्वी स्थापन केले जाणारे देवक होते. तिथे नमस्कार करून माझ्या हातून किचनमध्ये दूध ओतू घातले आणि सर्व रीतीभाती पार पाडून आई मला पूर्ण घर दाखवू लागल्या. सर्वांच्या आवडीनिवडी सांगू लागल्या. एक एक खोली उघडून दाखवत सांगायच्या, ही तुझी, ही गेस्ट रूम, ही आमची रूम. अशा प्रकारे सर्व खोल्यांचे दार उघडून दाखवताना त्या स्टोअर रूम शेजारची रूम उघडायला लागल्या. पण अचानक हात मागे घेतला आणि ती रूम चुकवून दुसऱ्या रूम दाखवायला लागल्या. आईने ती रूम का वगळली याचं कारण मला माहिती नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी
लग्न कार्यासाठी आलेले सासरचे नातेवाईक आपापल्या घरी मार्गस्थ झाले. मी सर्व घर झाडून घ्यावं म्हटलं. देवघरापासून सुरुवात करून सर्व खोल्या झाडून घेतल्या. तेव्हा सर्व घर झाडत असताना शेवटी स्टोअर रूमच्या शेजारी असलेल्या रूमसमोर येऊन उभी राहिले. रूम उघडावी असं म्हटलं, पण आईंनी काल ही रूम उघडली नाही. मग आपण मनाचा कारभार केला तर उगाच सासरवाडीतला पहिला दिवस खराब व्हायचा. त्यातून माझे सासरे, ज्यांना आम्ही बापू म्हणायचो, ते तापट स्वभावाचे. म्हणून मी त्या रूमच्या बाहेरूनच झाडू फिरवून स्वयंपाकघरात कामाला गेले. आई तिथे मदत करतच होत्या. मी खाली बसून परातीत चपात्यांचं पीठ मळायला घेतलं आणि आई हेमंतच्या लहानपणीचे किस्से सांगू लागल्या. आमच्या हसून खेळून चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. काही वेळाने आईच्या बोलण्याला माझा प्रतिसाद येईना म्हणून आईंनी मागे वळून पाहिलं तर मी पांढरे डोळे करून खाली निपचित पडले होते. माझ्या पिठाने भरलेल्या हाताच्या मुठी आवळलेल्या अवस्थेत होत्या. दात घासण्यासाठी आपण जसे दात घट्ट बंद करतो तशी माझी दातखीळ बसून तोंडातून लाळ बाहेर पडत होती. तोंडातून शब्द निघत नव्हते. एखाद्या ताठरलेल्या प्रेतासारखी मी डोळे वासून खाली पडले होते. चालता बोलता हिला अचानक काय झालं या विचाराने आई घाबरून गेल्या. आईंनी माझे पाय चोळत हेमंतला जोरात हाक मारली. तसे हे धावत आले. माझी अवस्था पाहून त्यांनी देवघरात जाऊन हळदी कुंकू आणले आणि माझ्या कपाळावर मळवट भरला. तशी एक क्षणात मी नॉर्मल झाले आणि उठून बसले. आई हेमंतला विचारू लागल्या, अरे नक्की काय झालं होतं हिला? हेमंत म्हणाला, अगं काही नाही, तिची दातखीळ बसली होती. आईंना हेमंतचं म्हणणं पटलं नाही. त्या जरा रागाने म्हणाल्या, अरे दातखिळी बसल्यावर दातावर गुळाचा खडा घासल्याशिवाय ती उघडत नाही. मग तू हळदी कुंकू तिच्या कपाळावर लावल्यावर कशी काय नीट झाली? खरं काय ते सांग, काय चाललंय? आईच्या बोलण्यावर गंभीर होत हेमंत म्हणाले, हे बघ आई, तिची खरंच दातखिळी बसली होती. कारण तिला यापूर्वी देवीचं वारं यायचं. आता बंद झालंय, पण तेव्हापासून तिला असा काहीसा त्रास होतोय आणि या गोष्टीची तिच्या आईने मला आधीच कल्पना दिली होती. हे ऐकून आई आणखीनच संतापल्या. तुला हे सगळं आधीच माहीत होतं, मग लग्न का केलंस? आम्हाला सांगितलं का नाहीस? तुला माहिती आहे ना त्या देवीमुळे यापूर्वी काय काय घडलंय? आईच्या बोलण्यावर हेमंत दीर्घ श्वास घेत आईला सोफ्यावर बसवून म्हणाले, आई, पूर्वीच्या गोष्टी आता काढू नकोस. आणि हे सर्व माहिती असून मी पल्लवीशी लग्न केलंय कारण ती मला पहिल्यापासून आवडली. हा माझा वैयक्तिक निर्णय. तू काही बाही बोलून तिची चूक काढू नकोस. उलट तिला सांभाळून घे. आईंना असं समजावून हेमंत कामावर निघून गेले. माझं वारं खुटून बसल्यामुळे सतत बसणाऱ्या दातखिळीचं प्रमाण वाढू लागलं. त्याचसोबत माझ्या मानेला आपोआप जखमा होऊन त्यात पाणी साचून बारीक फोड येऊ लागले. त्या फोडांच्या होणाऱ्या चुणचुणीमुळे माझं घरकामात लक्ष लागेना. पण सहन करत नवीन उद्भवलेलं दुखणं सगळ्यांपासून लपवत मी सासरवाडीत 2 महिने काढले. एक दिवस मला होणाऱ्या त्रासाबद्दल आईंना समजलं. त्यावर गंभीर होत त्या म्हणाल्या, हातातलं काम टाक आणि चल माझ्यासोबत. तशी मी पदर घेऊन आईंसोबत निघाले. घराबाहेर आल्यावर आई आमच्या घरासमोरील रस्ता ओलांडून पलीकडे असलेल्या घराकडे बोट करत म्हणाल्या, ते तुझ्या थोरल्या सासऱ्याचं म्हणजे बापूंचे मोठे भाऊ आबाजी जाधवांचं घर. तुला पाहण्यासाठी आम्ही आलो होतो तेव्हा हे सुद्धा आमच्या सोबत होते. पण त्यांना तंत्रमंत्र विद्येत, षटकर्माच्या क्रियेत खूप रस आहे. ईर्ष्याळू प्रवृत्तीची लोक दुसऱ्यांचं वाटोळं व्हावं म्हणून करणी भानामती करण्यासाठी इथेच येतात.
आणि त्याचा फायदा घेऊन आबा त्यांच्याकडून मोठी रक्कम घेतात. त्यांच्या इथे घरात मोठा देव्हारा आहे. तिथे कुठलाही देव नसून कोकणातून आणलेल्या विविध भूतांचे शेंदूर फासलेले पाषाणी तांदळे चेडे आहेत. ते दरवर्षी कोकणात जाऊन तिथे या भूतांची त्यांच्या मूळ ठिकाणावर नेऊन पूजा करून आणतात व लोकांचं वाटोळं करतात. त्यांचं सर्व वैभव या काळ्या धनाचं आहे. एखाद्याशी त्यांचं भांडण झालं तर तू उद्याचा दिवस बघणार नाही, तुझं वाटोळं करीन. मला 125 भूतावळ सिद्ध आहेत, राख रांगोळी करीन तुझी, अशा प्रकारच्या धमक्या देतात. आणि त्यांच्या बऱ्याच धमक्या खऱ्या ठरल्यात म्हणून आजूबाजूची लोक त्यांना घाबरून असतात. पूर्वी ते आपल्यासोबतच राहायचे. त्यांनी लग्न केलं नाही. ते फक्त काळ्या कामात नेहमी मग्न असतात. पण तरी हेमंतच्या बाबांनी त्यांना कधी विरोध केला नाही. कारण आबा मोठे भाऊ आहेत म्हणून नेहमी वडिलांप्रमाणे आदर केला गेला. पण काही कारणास्तव दोघा भावांमध्ये वाद झाला आणि त्यांनी आपलं घर सोडून जमिनीचा वेगळा हिस्सा घेऊन तिथं स्वतःचं घर बांधलंय. तरी आमच्यात थोडंफार बोलणं होतं, कारण रक्ताची नाती शब्दाने तुटत नसतात. म्हणून हेमंतचे बाबा आणि आबा मोजकंच बोलणं ठेवतात. जेव्हा हेमंतचं लग्न जमत नव्हतं तेव्हा आबा स्वतः घरी येऊन हेमंतच्या बाबांना म्हणाले होते, हे बघ बाळू, हेमंतसाठी एक चांगली माझ्या माहितीतील मुलगी आहे. आजच जाऊ बघायला. राशींमधली आहे पोरगी, गुणी आणि देखणी. काय म्हणतोस मग? हेमंतच्या बाबांनी त्यावर होकार दिला आणि म्हणून आम्ही राशींला तुला पाहण्यासाठी आलो. तेव्हा मी आश्चर्याने आईला विचारलं, म्हणजे आमचा पत्ता तुम्हाला आबांनी दिला? पण का? मी तर त्यांना अजून पाहिलं देखील नाही. मग ते कसं म्हणाले मुलगी ओळखीतली आणि चांगली आहे? त्यावर आई म्हणाल्या, त्याबद्दल मला माहीत नाही, पण तुला पाहण्यासाठी आम्ही आलो तेव्हा आबा आमच्या सोबत आले होते. पण का कुणास ठाऊक ते तुमच्या घरात आले नाहीत, गाडीतच बसून राहिले. आबा मला म्हणाले होते, लग्न झाल्यावर या पोरीला माझ्या देव्हाऱ्यावर डोकं टेकवायला आण, एवढीच माझी इच्छा. म्हणून म्हटलं, आता तुझ्या लग्नाला 2 महिने झालेत, तुला एकदा तिथे घेऊन जावं. कसं का होईना, पण आबांमुळेच हेमंतचं लग्न तुझ्याशी झालं आणि तू या घरची लक्ष्मी झालीस. एवढं उपकार आहेत आबाचं आमच्यावरती, तेही फेडून टाकावं. म्हणून त्यांच्या म्हणण्यानुसार एकदा त्यांच्या देव्हाऱ्यावर डोकं ठेवून येऊ, तुलाही बरं वाटेल. आबाच्या घराला दार नसून दुकानासारखं मोठं शटर होतं. आईंनी शटरवरती थाप मारून, आबा आम्ही आलोय, अशी हाक मारली. काही वेळात शटर उघडलं गेलं. शटर उघडणारे शुभ्र पायजमा, त्यावर नारंगी नेहरू, खांद्यावर सफेद उपरण्याचा पटका घेतलेला होता. डोक्यावरील केस पांढरे पण कधी काढलेच नाहीत असे लांब होऊन जटा झाल्या होत्या. त्या जटांची मोठी गाठ मारून त्यात रुद्राक्षांच्या माळा गुंतवल्या होत्या. कपाळाला गुलाल फासलेला आणि रंगीबिरंगी विचित्र माळा गळ्यात लोंबत होत्या. त्यावर एक मोठा चांदीचा ताईत होता. असे हे अघोरी स्वरूपातील आबा माझ्याकडे पाहून हसत आईला म्हणाले, सावित्री, एकदाचं झालं तुझ्या हेमंतचं लग्न, आता सुनेला घेऊन माझ्या देव्हाऱ्यावर आलीस काय? त्यावर आई म्हणाली, हो, तुमच्यामुळे माझ्या हेमंतचं कार्य पार पडलं. तुम्ही म्हणाला होतात ना, सुनेला आण, आत्ता येणं झालं बघा, या आत या, असं म्हणत आबाने आम्हाला आत घेतलं. घरात पाऊल टाकताच माझ्या अंगावर काटा आला. एक मोठा हॉल महागड्या पांढऱ्या फरशांनी अगदी चमकत होता. समोर लाकडी फर्निचरमध्ये बनवून घेतलेलं नक्षीदार मोठं देवघर होतं, ज्यात फक्त कोकणी भूतांचे शेंदूर फासलेले
ज्यांना गारगोटीचे डोळे बसवलेले, लिंबाचे आणि फुलाचे हार घातलेले चेडे होते. देव्हाऱ्याच्या उजव्या बाजूला एक मोठं लाकडी सिंहासन होतं. त्यावर लाल गादी होती. आबा त्याच्यावर जाऊन बसले. पोरी, देवाला गुलाल वाहा आधी, असं म्हणाले. तिथे पितळी वाटीत ठेवलेला गुलाल त्या शेंद्री तांदळांवर वाहिला. पण गुलाल वाहताना आई काळूबाईच्या नावानं चांग भलं असे शब्द माझ्या मुखातून सवयीप्रमाणे हळूवार बाहेर निघाले. कारण पूर्वी देवीला हळद कुंकू वाहताना असं म्हणायची सवय होती. काळूबाईच्या नावानं चांग भलं असं नकळत बोलताच तिथला अखंड दिवा झटक्यात विझून पांढरा धूर काढत शांत झाला. हे पाहून आबांच्या चेहऱ्यावर विस्मयाचे चिन्ह उमटले आणि ते म्हणाले, पोरी, डोकं टेकून नाक घासून देवाची माफी माग, पाया पड. त्याप्रमाणे पाया पडायला मी खाली वाकणार. त्या क्षणी मला सूक्ष्म संचार झाला आणि मी ताठ उभी राहिले. माझा श्वास तीव्र होऊ लागला. मी आबाकडे खूप रागाने डोळे वासून पाहत त्यांना बोट दाखवून कशाचा तरी इशारा केला आणि त्या इशाऱ्याचा अर्थ आबाला देखील समजला. मी तीव्र क्रोधाचा एक कटाक्ष त्या देवघरावर टाकला. तसे त्यातील सर्व तांदळे जागेवरून कोसळून खाली पडले. हे पाहून आबा सिंहासनावरून ताडकन उठून उभे राहिले. मी पुन्हा त्यांना बोट दाखवून तिथून झपाझप पावले टाकत घराकडे चालती झाले. तेव्हा अगं पल्लवी थांब असं म्हणत आई मला अडवू लागल्या. पण आबांनी आईला हाताने मागे होण्याचा इशारा केला आणि म्हणाले, जाऊ दे तिला. नागिनीचा फणा शेवटी गारोडीच दाबतो हे तिला माहीत नाही अजून. आई आबांना म्हणाल्या, तिच्या वतीने मी माफी मागते, माफ करा. तू कशाला माफी मागतेस? तिलाच नमवणार, वाकवणार मी तिला. हिची नुसती दातखीळ बसते नव. आता माझ्या देवाच्या वाटेला गेली म्हणून हिला वांजोटी करतो का नाही बघ. त्यावर आई आबाच्या पाया पडून माफी मागू लागली. आबा, असं करू नका. तुमची पण सूनच आहे. चूक पोटात घाला. तुम्हीच मार्ग सांगा. त्यावर आबा म्हणाले, सावित्रे, तुला जर तुझी सून या भानगडीतून बाहेर काढायची असेल तर तिला बाटवावी लागल. आई रडत म्हणाल्या, नवीनच लग्न झालंय आणि तुम्ही तिला बाटवायचं म्हणताय? आबा म्हणाले, हां, हिच्या अंगातला देवीचा वावर जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत ही अशीच वागणार आणि वांझोटीच मरणार. जोपर्यंत हिचं पावित्र्य भंग होत नाही तोवर ती देवी हिचं शरीर सोडणार नाही. म्हणून आज रातच्यालाच मी भूतावळीतला एक गडी धाडतो. तू फक्त एक काम कर, हेमंतला हिच्यापासून लांब ठेव. मग बघ उद्यापासून तुझी सून कशी नीट होते ते. असं म्हणून आबा राक्षसी स्वरात हसत होते. तो दिवस लोटला. संध्याकाळी बापू भजनावरून आल्यावर सर्वांचं जेवण झालं आणि भांडी घासून मी बेडरूममध्ये गेले. हेमंत आधीच पुस्तक वाचत बसले होते. मी त्यांच्या शेजारी बसले आणि आमच्यात काही गप्पा सुरू होणार तेवढ्यात आईंची हाक ऐकू आली. हेमंत, इकडे ये. हाक ऐकून आम्ही बाहेर आलो. तेव्हा आई म्हणाल्या, हेमंत, आज तू देवघरात झोप आणि पल्लवी, तू तुझ्या रूममध्ये झोप. कसलेही आगाऊ प्रश्न विचारू नका. आईने असं का सांगितलं याचं कारण आम्हाला समजलं नाही. पण जास्त प्रश्न न विचारता मी माझ्या रूममध्ये जाऊन झोपले. हेमंत देवघरामध्ये झोपले. आणि अशात रात्री 2 वाजता मी गाढ झोपेत असताना मला हेमंतची हाक ऐकू आली. तो संकटात असल्यासारखा हाका मारत होता. पल्लवी, पल्लवी, इकडे ये लवकर, इकडे गेटजवळ. मी हाक ऐकताच एक क्षणाचाही विलंब न करता घाबरून धडपडत उठून घराबाहेर गेले तर हेमंत गेटच्या बाहेर रस्त्यावर उभा होता. मी त्याच्या जवळ गेले
तर त्याच्या अंगातून घाण गटारीसारखा दर्प वास येत होता. मी नाकाला पदर लावून म्हणाले, काय झालं आणि तुम्ही रात्री अपरात्री असे बाहेर का आलात? त्यावर हेमंत म्हणाले, चल आपण फिरायला जाऊ, लय मजा येईल. असं म्हणून हेमंतने माझा हात घट्ट दाबून धरला. तशा माझ्या हातातील बांगड्या फुटल्या, पण फुटलेल्या चुड्याचा विचार न करता ते माझा हात धरून गावाबाहेर जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने पळत निघाले. एवढ्या वेगाने पळत होते का मला त्यांच्या बरोबरीनं धावणं जमतच नव्हतं. आणि पळतानाही त्यांच्या चेहऱ्यावर एक भयानक हास्य होतं. त्याचवेळी पुढे समोर काही अंतरावर एक पांढरं धोतर नेसलेला, पहिलवानासारखी शरीरयष्टी असलेला एक पुरुष कपाळावर गुलाल लावून, डोईवर जरीच्या तुऱ्याचा फेटा घालून, हातात घुंगराची काठी घेऊन उभा राहिला. चंद्रासारखी सफेद तेज किरणं त्याच्या शरीरातून बाहेर पडत होती. त्यांना पाहून एकाएकी माझ्या डोळ्यावर झोपेचा दाट अंमल चढू लागला आणि मला अंधुक दिसायला लागलं. एका थंडगार हाताने माझ्या खांद्याला हिसका देत मला हेमंतपासून दूर केलं. मी रस्त्याच्या कडेला उभी केलेल्या बैलगाडीच्या चाकापाशी पडले. मला मागे खेचणारा हा पुरुष पहिल्या दिव्य पुरुषासारखाच होता आणि त्या दोघांनी मिळून हेमंतला मारायला सुरुवात केली. उचलून आपटायचे, कधी पायाने तुडवायचे, कधी काठीने हाणायचे. याच हाणामारीत हेमंत पूर्ण काळा निळा पडला. त्याचं संपूर्ण शरीर कुपोषितासारखं झालं. एका क्षणात सुकून सापळा झाला आणि हेमंतच्या जागेवर एक काळा, भेसूर, बुटका, कुबड निघलेला पुरुष दिसू लागला. त्या दोघांनी मिळून त्याचा शेवट कसा केला मला माहिती नाही, कारण तोवर मला पूर्ण झोप लागली होती. सकाळी 7 वाजता आई माझ्या रूममध्ये आल्या आणि त्यांनी मला उठवलं. पल्लू, उठ बाळा, असं रडक्या स्वरात म्हणाल्या. मला जाग आली. आज आईंचं प्रेम एवढं दाटून का आलंय याचं कारण माहीत नव्हतं. आईने मला छातीशी कवटाळून घेतलं आणि म्हणाल्या, रात्री तुला काही त्रास तर नाही झाला ना? मी आबाचं ऐकायलाच नको पाहिजे होतं. सांग ना, काही झालं तर नाही ना? मला आता खूप पश्चाताप होतोय. त्यावर मी म्हणाले, नाही, मला फक्त एक विचित्र स्वप्न पडलं. पण आबांनी काय केलं? आई म्हणाल्या, काय ग, तुझा चुडा कुठे गेला आणि ही जखम कसली? आईच्या बोलण्यावर मी माझ्या हाताकडे पाहिलं आणि तेव्हा पूर्ण हादरले. म्हणजे रात्री जे स्वप्नात घडलं ते स्वप्न नव्हतं, खरंच माझ्याबरोबर घडलं होतं. माझ्या हातात बांगड्या नव्हत्या, होती ती हलकी जखम. मग मी आईला रात्रीचा सर्व प्रकार सांगितला आणि आता सर्व काही माझ्या आणि आईच्या लक्षात आलं. आई म्हणाल्या, हे सर्व आबाने तुझं चारित्र्य बाटवण्यासाठी केलेलं कारस्थान आहे. नक्कीच त्यांनी कुठली तरी भुतावळ पाठवली असणार. पण तुला वाचवणाऱ्या त्या 2 व्यक्ती कोण असतील? मी हृदयावर हात ठेवून म्हणाले, ते माझ्या आई काळूबाईचे शिपाई मांगीर बाबा आणि शिपाई गोंजी बाबा असावेत. कारण जिथे आई काळूबाईचा वास असतो त्या क्षेत्राला या शिपायांचा पहारा असतो. म्हणूनच आबाचं कुठलंही भूत प्रेत आपल्याकडं येऊ शकलं नाही. आई काळूबाई 52 चिड्यांची मालकीण आहे. 9 लाख भुतावळं तर तिच्या राऊळाच्या पायऱ्या झाडतात. देवीचे छत्र आहे या घरावर. पण मला प्रश्न हा पडलाय का आपल्या घरात आई काळूबाईची मूर्ती नाही, ना फोटो, ना तिची पूजा अर्चा. तरीही देवीचा इथे पहारा कसा काय शक्य आहे? माझं हे बोलणं ऐकून आई डोळ्याला पदर लावून अक्षरशः ढसाढसा रडल्या. मी आईच्या पाठीवरून हात फिरवत त्यांना शांत केलं. आई म्हणाल्या, एवढं होऊनही ती गेली नाही. जर तीच तारणारी आणि तीच मारणारी असेल तर ठीक आहे. पल्लवी, चल तुझी आंघोळ उरकून घे.
तुला आज काहीतरी दाखवते. या घरात काळूबाईची पूजा होत नसताना सुद्धा तिचा इथे पहारा का आहे ते समजेल. मी लगबगीने तयार झाले. तोवर आईने देवपूजा उरकली आणि मला स्टोअर रूमच्या दिशेने घेऊन निघाली. कदाचित स्टोअर रूमच्या शेजारी असलेल्या बंद दरवाजाच्या आत काहीतरी विशिष्ट दडलं होतं, जे या घराला आई काळूबाईशी जोडून ठेवतंय. आम्हाला त्या दिशेने जाताना पाहून हॉलमध्ये हरिपाठ वाचत बसलेले बापू पुस्तक टेबलवर ठेवून आमच्या सोबत आले. आम्ही रूमसमोर आलो. आईने बापूंकडे पाहिलं. दोघांचेही डोळे पाणावले आणि आईने दरवाजा उघडला. तर आतमध्ये भिंतीला पाठ टेकवून एक व्यक्ती जमिनीवर गुडघे वर करून बसला होता. त्याने एक जुनी हिरव्या रंगाची नऊवारी साडी छातीशी कवटाळून धरली होती आणि त्या अंधाऱ्या खोलीत एकटाच बसून सतत रडत बारीक आवाजात "आई, तू कधी येणार?" असं म्हणत रडत होता. बापू दाराच्या चौकटीला डोकं लावून ढसाढसा रडू लागले. आई त्यांचं रडू आवरत म्हणाल्या, "पल्लवी, हा तुझा थोरला धीर म्हणजे हेमंतचा मोठा भाऊ संदेश." हे ऐकून मला तर धक्काच बसला. पुन्हा खोलीचं दार लावून घेण्यात आलं आणि आई सर्व काही सांगू लागल्या. संदेश हेमंतपेक्षा 4 वर्षाने मोठा. एकदा या दोघांना घेऊन मी माझ्या माहेरी म्हणजे वाईला उन्हाळ्याच्या सुट्टीत गेले होते. तेव्हा संदेश 8 वर्षाचा होता. माहेरी वाईमध्ये फक्त माझे आई वडील होते, कारण मला भाऊ नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्या झाल्यावरती मी परत यायला निघाले, पण संदेशला आजी आजोबांचा प्रचंड लळा लागला. तो पुन्हा इकडे करमाळ्याला यायला तयारच होईना. आजीसोबत राहायचंय असा हट्ट करू लागला आणि म्हणून बाबांनी त्याच वाईच्या शाळेत त्याचं ॲडमिशन करून त्याला तिथेच ठेवायचं ठरवलं. त्याचे 12वीपर्यंतचे शिक्षण वाईतच झाले. पण या दरम्यान शिक्षणासोबत संदेशने आपल्या आजीकडून आई काळूबाईच्या भक्तीचा वारसा घेतला. तो लहान असल्यापासून आजीसोबत मांढरगडावर पायी जायचा. आजीकडून देवीची वेगवेगळी गाणी शिकून घ्यायचा आणि सर्वात खास म्हणजे त्याने लहान असतानाच आजीसोबत मांढरगडावर गेला असताना तिथे देवीला पाहून त्याच्या मनमस्तिष्कावर देवीच्या मायेचं जाळं कसं पडलं कुणास ठाऊक. त्याने गडावरून माघारी येताना आपल्यासोबत एक दगड आणला. त्या दगडाला शेंदूर फासून देवीचं रूप दिलं आणि रोज त्यालाच देवी मानून वेडी भोळी भक्ती करू लागला. तो कधी कधी अचानकच बडबड करायचा, पण खऱ्याखुऱ्या अर्थाने त्याला त्याच्या अवतीभोवती देवीचा भास व्हायचा. तो देवीसोबत बोलायचा जणू. स्वतः जेवायच्या आधी देवीला नैवेद्य दाखवायचा. जुनी लोक म्हणतात ना, एकदा का त्या काळीच्या डोंगरावर हजेरी लावली की ती मागे येते. तसंच काहीसं झालं होतं. तो पूर्णपणे काळूबाईच्या भक्तीत रंगून गेला. पण त्याच्या बाबांची इच्छा होती का संदेशने आता गावी करमाळ्याला येऊन आपलं तेव्हा असलेलं कपड्याचं दुकान चालवावं. त्यांचं म्हणणं ऐकून संदेश वाईवरून गावी आला. सोबत त्याने देवीची मूर्ती आणून आपल्या देवघरात स्थापन केली आणि दुकान सांभाळू लागला. परंतु त्याने देवीची भक्ती सोडली नाही. तो कामावर असतानाही देवीची गाणी गुणगुणायचा. पण त्याने देवीची ती मूर्ती ज्या देवघरात स्थापन केली तिथंच आबाच्या कोकणी भूतांचे चेडे होते. कारण तेव्हा आबा आपल्या सोबत राहायचे, म्हणून देवघर एकच होते. संदेश घरी आल्यापासून त्या तांदळ्यांना हलके हलके तडे जाऊ लागले. एक दिवस पौर्णिमेला संदेश देवीची आरती करत असताना अचानक सर्व तांदळे फटाकडा फुटावा तसे मोठा आवाज करत जागीच फुटले. कदाचित देवीची ऊर्जा त्यांना सहन झाली नसावी. हे दृश्य पाहून आबा चवताळून उठले. जोरजोरात संदेशला शिव्या शाप देऊ लागले.
या कार्ट्यानं कुठून कुठली ती बाई देवघरावर बसवली आणि माझी सारी तपस्या धुळीला मिळवली. माझ्या देवामुळं या घरात बरकत येत होती. आबा त्यांच्या देवाची झालेली दुरवस्था पाहून इतके पिसाळले का त्यांनी चक्क देवीची ती मूर्ती उचलून गावातील आई कमला भवानीच्या कल्लोळात नेऊन टाकली. जीवापाड जपलेली आईची ती मूर्ती कल्लोळाच्या खोल पाण्यात बुडून नाहीशी झाली. हे पाहून संदेशला त्याच वेळी मूर्छा आली आणि शुद्धीवर आल्यापासून त्याने त्याचं मानसिक संतुलन गमावलं. मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवलं, पण तो बरा झाला नाही आणि शेवटी त्याच्या वेडेपणामुळे नंतर हेमंतचं लग्न जमायला अडथळा येऊ लागला. आपल्या मुलीला वेडादीर सांभाळावा लागेल ऐसा विचार करून कोणी हेमंतला मुलगी देईना. म्हणून तेव्हापासून संदेशला असं खोलीत कोंडून ठेवलंय. तुम्हाला या बाबतीत कळायला नको म्हणून आम्ही एकच मुलगा आहे असं सांगून हेमंत आणि तुझं लग्न लावलं. असं म्हणत आई डोळ्याला पदर लावून माझी माफी मागू लागल्या. त्यावर धीर देत मी म्हणाले, आई असं मनाला वाईट वाटून नका घेऊ. शेवटी आमची गाठ त्याच्याकडेच बांधली होती आणि भाऊजी होतील नीट. त्यांच्यावर आई काळूबाईचं विशेष प्रेम आहे. ती नक्की येईल, माझा विश्वास आहे. बापूकडे पाहत मी त्यांना म्हणाले, बापू तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का? आपण आपल्या घरी आई काळूबाईचा एक छोटा गोंधळ ठेवायचा का? मला पक्की खात्री आहे आई काळूबाई तिचं सत्व दाखवणार. सगळं व्यवस्थित रांकीला लागेल आणि ज्याची त्याला शिक्षाही भेटेल. त्यावर बापू म्हणाले, बरं तू म्हणतेस तर तसं करू. ज्या काळूबाईनं माझ्या पोराला येड लावलं, जर तीच तारणारी आणि तीच मारणारी असेल तर घालू तिचा गोंधळ, जाऊ तिला शरण. पण जर फरक पडला नाही तर तिचं नाव या घरात परत कोणी घ्यायचं नाही. सुदैवाने पौष पौर्णिमा 2-3 दिवसावरच होती. पौष पौर्णिमा ज्या दिवशी आई काळूबाईने लाख्यासूर आणि रक्तबीजाचा मांढरगडावर निर्ममतेने वध केला होता. तो पौष पौर्णिमेचा दिवस आणि रात्र अमोघ असते. चराचर देवीच्या प्रचंड शक्तीने व्याप्त असते. त्या दिवशी देवी आपल्या उग्र स्वरूपात विद्यमान असते. ही माहिती मला सखू आजीकडून मिळाली होती, जी आज उपयोगी पडली. आईंनी बापूला सांगितलं, गोंधळासाठी आपण साताऱ्याचे आराधी मंडळ बोलवू, कारण या परिसरातले आराधी आबाच्या संपर्कातील आहेत. काही उलटसुलट करतील म्हणून साताऱ्यावरून आराधी मंडळ बोलवावं यासाठी बापूंनी खूप चौकशी करून नंतर एक आराधी मंडळ मिळालं. ज्या दिवशी आम्ही देवीचा गोंधळ घालायचा ठरवला त्या रात्री आबा आमच्या घरी आले. खूप रागात होते. बापू संध्याकाळचा हरिपाठ वाचत होते. तावातावात आलेले आबा सरळ बापूच्या अंगावर त्यांना मारायला जावे तसे धावून गेले आणि म्हणाले, काय रे बाळ्या, पोराला येड लागलं त्यात तुझं भागलं नाही वाटतं. अजून त्या देवीचा पदर धरायचा आहे होय? अजिबात कसला गोंधळ बिंदळ घालायचा नाही, मी खपवून घेणार नाही. पण यावेळी बापू गप्प बसले नाही. त्यांनी ते पुस्तक टेबलावर ठेवलं आणि चिडून म्हणाले, ए आबा आता बास, जमीन आसमान एक झालं तरी गोंधळ होणार. जा काय करायचे ते कर. बास झाली तुझी दादागिरी. मोठा भाऊ आहे म्हणून खूप सहन केलं, पण आता नाही. सैतानाची पूजा करून तू पण सैतान झालास पार. हे ऐकून आबा पूर्ण चवताळले. टेबलावरचा पाण्याचा ग्लास हातात घेऊन त्यांनी जमिनीवर आदळला आणि शिव्या शाप देत म्हणाले, अरे बाळ्या, तुझं कपड्याचं दुकान बंद पाडून तुमचा ॲक्सिडेंट घडवणारी माझीच सैतानं होती. जमिनीचा हिस्सा मला दिला नाही म्हणून तुझी होती ती जमीन पण विकायला भाग पाडून तुला कर्जबाजारी करणारी माझीच सैतानं होती. पण सगळ्यातून तू वाचलास. पण या बारीला तुझ्या घरादाराची राख रांगोळी केल्याशिवाय दम खात नाही मी. अशी दहाड मारून आबा निघून गेले. त्या रात्री आम्ही आपापल्या रूममध्ये झोपलेलो असताना
रात्री ठीक 12च्या सुमारास आमच्या घराबाहेर बऱ्याच कुत्र्यांच्या भुंकण्याचा आणि विव्हळण्याचा आवाज येऊ लागला. त्या आवाजाने आम्हाला जाग आली. हेमंत आणि मी खिडकीतून डोकावून पाहू लागलो तर समोर अंगणात एक भयानक दृश्य दिसलं. एक मोठं म्हशी एवढं काळंकुट्ट जनावर आमच्या गेटसमोर उभं होतं. त्याच्या अंगावर लांबसडक केस होते आणि टोकदार मोठमोठी शिंगं. ते वनगाईसारखं दिसत होतं, पण ती वनगाय नव्हती, कारण त्याला असलेली 3 शेपटं स्पष्ट दिसत होती आणि त्याच्यासोबत 10-15 काळी भेसूर ओरडणारी कुत्री होती, ज्यांचं तोंड रक्ताने माखलेलं आणि डोळे पांढरे फट्ट होते. ते सर्व आमच्या घराकडे धावत येत होते. तेवढ्यात पांढरी शुभ्र पण गुलालाने माखलेली 2 मोठी बैलं आमच्या घरामागच्या बाजूने पुढे धावत आली. त्या बैलांनी मिळून त्या मोठ्या काळ्या भेसूर जनावराला इतकं पछाडलं का तो जागीच मेला. हे पाहून ती सर्व कुत्री माणसाच्या आवाजात बोंबलू लागली आणि स्वतःहून आबाच्या घराकडे पळाली. आबाच्या घराची खिडकी उघडी होती. त्यातून कसला तरी धूर निघत होता आणि त्याच खिडकीतून सर्व कुत्री आबाच्या घरात गेली. चक्क ती कुत्री माकडांसारखी भिंतीवर चढून खिडकीतून आत गेली आणि इकडे ती 2 बैलं अजूनही त्या मेलेल्या जनावराच्या भोवती फिरत होती. आम्ही दोघे धावत खाली जाऊन मेन डोर उघडून पाहिलं तर तिथं ना बैलं होती ना जनावर. हा इतका मोठा भास असूच शकत नाही. हेमंतने पुढे जाऊन पाहिलं तर अंगणात काही ठिकाणी गुलाल सांडलेला होता. तो गुलाल त्या विचित्र घटनेची साक्ष देत होता. ही पिशाच्ची घटना दैवी शक्तीने हाणून पाडली याची खात्री पटली. दुसऱ्या दिवशी सकाळी उद्या होणाऱ्या गोंधळाची थोडी तयारी सुरू असताना ॲम्ब्युलन्सचा सायरन ऐकू आला. आम्ही घराबाहेर जाऊन पाहिले तर ती ॲम्ब्युलन्स आबाच्या घराबाहेर थांबली. 2 वॉर्डबॉय उतरून आबाच्या घरात गेले आणि स्ट्रेचरवर आबांना झोपवून ॲम्ब्युलन्समध्ये टाकत होते. बापूंनी पुढे जाऊन चौकशी केली तर वॉर्डबॉय म्हणाले, आम्हाला काही वेळापूर्वी यांनीच फोन केला म्हणून आम्ही आलो. बापूंनी स्ट्रेचरवर झोपलेल्या आबाकडे पाहिलं तर त्याचं पूर्ण शरीर रक्तबंबाळ झालेलं, पूर्ण कपडे फाटून वेगळी झालेली, जणू काय कुत्र्यांच्या कळवंडीत सापडले असावेत. त्यांना बारामतीमधील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, पण जाताना ॲम्ब्युलन्सचे दार बंद होण्यापूर्वी आबांनी बापूकडे पाहत एक वाक्य उच्चारलं, बाळू माफ कर मला. तो विचित्र दिवस ओलांडून शेवटी पौष पौर्णिमेचा दिवस उजाडला. पूर्ण दिवस मी उपवास धरला. दुपारी 4 वाजता आराधी मंडळ आलं. 2 मध्यमवयीन पुरुष आणि एक 60 गाठलेली आजी होती. त्यांना चहा पाणी दिले. 9 वाजता फराळ करून गोंधळ सुरू होणार म्हणून पूजा मांडण्यासाठी त्या आराधीन आजी म्हणाल्या, ए पोरी, देवीची पूजा मांड की. पण घरात ना देवीचा फोटो ना मूर्ती, काय मांडायचं म्हणून देवीच्या नावाने तांदळाची रास मांडून त्यावर घट मांडून हार फुलं वेणीने सजवून ओटी भरली आणि रात्रीचे 9 वाजले. तसे आराध्यांनी त्यांच्या कापडी पिशवीतून लोकरी गोंडे लावलेले पितळी झांज बाहेर काढले व त्या पुरुषांनी ढोल व ताशांच्या दोऱ्या आवळल्या. हेमंत, मी, आई, बाबा आम्ही सर्व मांडलेल्या पूजेच्या अवतीभोवती बसलो. संदेश भाऊजी खोलीतून कार्यक्रमासाठी येतच नव्हते, म्हणून त्यांना गाण्याचा आवाज जावा या उद्देशाने आम्ही रूमचं दार उघडच ठेवलं. आराध्यांनी हलगीवर थाप टाकली आणि आजीने पहिला उंधकार टाकला. आई राजा उदे उदे, येडूसरीचा उदे उदे, मांढरच्या काळीचं चांग भलं, असा उंधकार टाकून गाणी सुरू झाली. नियमाप्रमाणे आधी तुळजाभवानी मग एडेश्वरी देवीचं पहिला गण गायला गेला. नंतर 3रं गाणं
काळूबाईचं सुरू झालं. आई काळूबाईचं गाणं सुरू होताच माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. अंग थरथर कापू लागलं. मला वारं येऊ पाहत होतं, पण ते खुंटून बसल्यामुळं मोकळं होत नव्हतं, खेळत नव्हतं. माझी ही लक्षणे त्या आराधीन आजीनं ओळखली आणि हाताने इशारा करत गाणी थांबवून म्हणाली, लेकी, तुला काळूसरीचं वारं दिसतंय, पण कोणी मेल्यानं तिढा मारल्या असतील म्हणून खेळ नाही. मी उलट्या तिढ्या टाकते, मग बघ कशी देवी जागी होते. आई म्हणाल्या, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. जर तुम्हाला यातनं मार्ग काढता येत असेल तर नक्की करा. हिला खूप त्रास होतोय. त्या आजी हेमंतला उद्देशून म्हणाल्या, पाहुणं, देवीच्या ढोलावर 101ची ओवाळणी करा, मग मारते उलट्या तिढ्या. तशी हेमंतने उठून देवीच्या ढोलावर दक्षिणा अर्पण केली. काही चुकलं माकलं असेल तर माफ करा आईसाहेब आणि आनंदानं या, असं म्हणून आईनं कान धरून डोकं टेकवलं. सर्वांनी हात जोडले आणि आजीने ताशाच्या गजरात उलट्या तिढ्या मारून गाण्याचा सूर धरला. ये ग गोंधळाला काळूबाई नेसून हिरवी साडी, तुझ्या दर्शनाची मला बाई लागली गोडी. ओम आदेश पहिला गुरु, कानी पाला डोंगर मडी, मार्ग मोकळा करून काढी गैनी सांगतीये चरफटी. काळीच्या पायी बेडीला तोडी त्रिशूल घे चल शंकर जती, जरी मरी काढी केसाचा चाप धावजी रथाला सारथी. पळती सोनेरी रथ जोमानी, काळूबाई खेळ जोमानी. तुला शंकराची आन फोरो ईश्वराची वाणी. ये ग गोंधळाला काळूबाई नेसून हिरवी साडी, आणि तुझ्या दर्शनाची मला बाई लागली गोडी. हे शब्द कानावर पडताच एका क्षणात माझ्या सर्व अंगाला थंडगार स्पर्श झाला. संपूर्ण अंगावर सलग शहारा आला. माझं शरीर पूर्ण माझ्या नियंत्रणाच्या बाहेर गेलं. श्वासांची गती तीव्र होत गेली. एक बारीक गुरगुर करत मी जमिनीवर हाताने थाप मारत ताडकन उभी राहिले. मला अंगात देवीचा वावर होताना जाणवत होतं. तोंडातून निघणारे शब्द देवीचेच होते. मला वारं घेण्यासाठी उभं राहिलेलं पाहताच आईने माझा पदर कमरेला खोचला, केसांचा आंबाडा सोडला. अजूनही संचार खेळत नव्हता म्हणून आजी जोरात म्हणाल्या, अहो आईसाहेब, आता आलात तर आनंदानं या. नावाची गर्जना करा आणि आनंदाने खेळा. भक्ताच्या नडी दूर करा. त्यावर माझा कंठ मोकळा झाला आणि माझ्या तोंडातून प्रचंड मोठ्या आवाजात देवी बोलू लागली, ए चल, मला ढोलाचा मान आहे. टाक ढोलाव माझा ठेका, चल. प्रत्येक देवाच्या वाद्याची चाल वेगळी असते. तो देव त्याच चालीवर खेळतो. म्हणून आराधी ढोलावर देवीचा ठेका वाजवू लागले. तशी मी आरोळी ठोकली, बोल त्या मांडरच्या काळीचं चांग भलं. आणि मग वारं जोमानं खेळू लागलं. चांग भलं ही आरोळी कानावर पडताच संदेश भाऊजी उठून धावत रूमच्या बाहेर आले. त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांनी रूमच्या दारातूनच आई, माझी आई असा हंबरडा फोडला व माझ्याकडे धावत येऊ लागले. माझं वारं खेळायचं थांबलं आणि मीही तशीच, माझं बाळ असं म्हणत व्याकुळ होऊन रडू लागले. संदेश माझ्या समोर येऊन गुडघ्यावर बसून मला मिठी मारत रडू लागले. संपूर्ण घरात संदेश आणि माझ्या रडण्याचा आवाज घुमला. ते दीर भाऊजाईचं नातं नसून कित्येक वर्षापासून बिछडलेल्या मायलेकराचं प्रेमळ नातं मनसोक्तपणे रडत होतं. जवळपास 5-1 मिनटं माझ्या अंगातून आई काळूबाई तिच्या संदेश बाळासाठी रडत होती. तेव्हा त्याच्या डोक्यावर हात फिरवत मी तीव्र प्रतिशोधाच्या लाल रक्ताळलेल्या नजरेने हुकमी स्वरात मोठ्याने बोलू लागले, मी जरा गहाळ काय बसले, सैतानांनी तर थैमानच घातला.
पण मी माझ्या लेकराच्या प्रत्येक आसवाचा सूड घेईन. कर्दनकाळी म्हणत्यात मला. नाही त्या सैतानाचा हातपाय वाकडं केलं तर मांढरची काळी नाव नाही सांगणार. काळजी सोडले का, आता आलीये मी. असं म्हणून वारं शांत झालं आणि मी बेशुद्ध होऊन पडले. मला हळदी कुंकवाचा मान देऊन काही वेळ कार्यक्रम सुरू राहिला. पण मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा सकाळ झाली होती. मी बाहेरच्या रूममध्ये आले तेव्हा आई, बापू, संदेश भाऊजी, हेमंत सर्वजण चहा पित होते. संदेश भाऊजींना पाहून मला आश्चर्य वाटलं, कारण रात्री वारं आल्यावर काय काय घडलं हे मला माहीत नव्हतं. हे सगळं मला नंतर आईंनी सांगितलं. सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. बापू संदेश भाऊजीकडे पाहत म्हणाले, संदेश, तू नीट होशील का नाही याची आम्ही अपेक्षाच सोडली होती, पण देवीच्या कृपेने सगळं नीट झालं. आमचा संदेश माणसात आला एवढंच बस झालं आम्हाला. आता संदेश भाऊजी एकदम नॉर्मल झाले होते, जणू काही त्यांना कधी काही झालंच नव्हतं. या विषयांवर बोलत असतानाच बापूंचा फोन वाजला. फोन बारामती हॉस्पिटलमधून आला होता. हॅलो, आबाजी जाधव तुमचे बंधू ना? समोरून असा प्रश्न आला. त्यावर बापू विचलित होत, हो, काय झालं असं विचारू लागले. त्यावर डॉक्टर म्हणाले, आबाजी जाधवांना रेबीजचं संक्रमण झालंय, त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवण्याची परवानगी हवी. त्यावर बापूंनी परमिशन दिली आणि फोन ठेवला. आता माझी दातखिळी बसणं बंद झालं होतं. अंगावर, मानेवर झालेल्या जखमा भरून येत होत्या. संदेश भाऊजी देखील नॉर्मल झाले होते. म्हणून आम्ही ठरवलं, माझ्या माहेरावरून म्हणजे राशींमधून मला गेनमाळीत मिळालेली वेताची काठी आणि देवीची मूर्ती इकडे आणून स्थापन करायची. तसा निरोप बापूंनी माझ्या बाबांना कळवला. एक चांगला मुहूर्त पाहून ब्राह्मण काकांना देवीच्या स्थापनेसाठी बोलवले. आम्ही सर्व पूजेसाठी तयार झालो. तेव्हा बाबा देवीची मूर्ती आणि वेताची काठी घेऊन नुकतेच पोहोचले. घरात येऊन बाबांनी काठी आणि मूर्ती हातात दिली. मी खूप खुश झाले, पण बाबांच्या डोळ्यात मात्र पाणी होतं. मी काळजीने विचारलं, काय झालं, घरी सगळं ठीक आहे ना? उपरण्याने डोळे पुसत बाबा म्हणाले, पल्लवी, तुझ्या आईला लकवा मारलाय. त्यांच्या तोंडून हे वाक्य ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. बाबा म्हणाले, टेन्शन नको घेऊस, पूजा करून घ्या, उगाच या विषयाची देवासमोर चर्चा नको. ब्राह्मण काकाकडून विधिवत देवीचा अभिषेक करून तिची देव्हाऱ्यात स्थापना करून घेतली. आता देवीच्या चेहऱ्यावर खूप प्रसन्नता दिसत होती. सर्व पूजा अर्चा झाल्यानंतर देवीची आरती झाली. आरतीच्या शेवटच्या टप्प्यात मला पुन्हा संचार झाला. आरती झाल्यावर सर्वजण माझ्या पाया पडू लागले. बाबाही माझ्या पाया पडायला वाकले. तेव्हा माझ्यातील देवी म्हणाली, अरे, काळजी करू नको, तिने या जगाच्या मालकिनीला बांधण्यासाठी सैतानाची साथ घेतली होती, म्हणून तिला हे भोग आलेत. 6 महिने भोग भोगू दे, होईल नीट, असं माझ्या मुखातून बाबांना सांगितलं. यावरून आता सर्व कोडी उलगडायला लागली. आईला माझी काळजी होती म्हणून माझ्या आईनेच माझं वारं बांधण्यासाठी करमाळ्याच्या देवऋषीची मदत घेतली होती. आणि ते देवऋषी म्हणजे आबाच. माझ्या गणमाळीत गाणं म्हणणारे पोतराज आबाचे शिष्य होते. त्यांनीच माझ्या वाऱ्यावर तिढ्या मारल्या. घरात देवीचं ठाणं असल्यामुळेच आबा चहा पाण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी गाडीत बसून राहिले आणि ते आबाच आहेत हे लक्षात आलं म्हणून स्वतः चहा घेऊन माझी आई गेली होती. सगळी कोडी सुटली. पण काही दिवसातच आबांचं हॉस्पिटलमध्ये निधन झालं आणि आई 6 महिन्यानंतर रिकवर झाली. या सर्व अनुभवांचं जेव्हा मी चिंतन करते तेव्हा एकच मनात विचार येतो की हा सगळा तिचाच खेळ होता.
डोंगरावर बसून सगळ्या जगाची सूत्र हलवणारी तीच या सर्व खेळांची सूत्रधार होती. सगळी तिनेच जुळवून आणलेली माया. आपण तर फक्त तिच्या हातातील बाहुल्या. पण एक खरंय, तिच्या दारात न्याय मिळायला उशीर जरी झाला तरी ती अन्याय कधीच होऊन देत नाही. बोल मांढरच्या काळूबाईचं चांग भलं. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.